राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये ना काय घडामोडी घडत आहेत. आज अजितदादा पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्यावरती त्यांचा दौरा आहे आणि सगळ्या जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे, सगळ्या आमदारांना भेटणार आहेत जिल्ह्यातल्या. आणि पहिल्यांदा आज असं घडणार आहे, ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते आणि जे आरोप करत आहेत ते दोघंजण आज आमनेसामने येणार आहेत. ते म्हणजे धनंजय मुंडे, ज्यांच्यावरती आरोप होतात त्या सगळ्या प्रकरणाचे. बीडमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संतोष देशमुखांची कशाप्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख फक्त एक व्यक्ती आहेत, यांच्यासारखे अजून हजारो व्यक्तींचे मृतदेह हे बीडमध्ये पडलेले आहेत, परळीमध्ये पडलेले आहेत. आणि सगळ्या घटनांचे आरोप धनंजय मुंडे साहेबांवरती होत आहेत. आणि सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार असले तरी ते आष्टीचे आमदार आहेत. आष्टी तालुका बीडमध्ये येतो आणि पालकमंत्री हे बीडचे अजितदादा असल्यामुळे सुरेश धस देखील त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. त्याच्यानंतर पंकजा मुंडे स्वतः आलेले त्या ठिकाणी, त्या देखील चर्चा करत आहेत. आज सुरेश धस आणि धनंजय मुंडे आमने बसणार आहेत अजितदादांसमोर. आणि इतकंच नाही तर ज्यावेळेला विषयावर चर्चा सुरू होईल त्यावेळेला सुरेश धस यांच्याकडे ते काय पुरावे आहेत. काल ते 73 कोटी रुपयांचे घोटाळे त्यांनी बाहेर काढले की कशाप्रकारे 73 कोटी रुपयांचे घोटाळे महोदय पालकमंत्री असताना पाठीमागच्या सरकारमध्ये त्यांनी हे सगळं घोटाळे केलेले आहेत. 73 कोटी रुपये हे बघा, ऑफिस टू प्रॉफिटचा घोटाळा नाही आहे, परत तुम्हाला सांगतो पीक विम्याचा घोटाळा नाही आहे, हा तिसरा घोटाळा आहे. तिसरा घोटाळा अशा प्रकारे की खोटी कामं दाखवून सरकारचे पैसे उचलायचे. म्हणजे समजा रस्त्याची कामं, ह्याची कामं, त्याची कामं, अशी सरकारी कामं खोटे दाखवायची आणि त्याच्यावरती पैसे उचलायचे आणि त्या ठिकाणी कामच नाही करायचं. इतकी भयान परिस्थितीचा हा आरोप आहे आणि हा सगळा घोटाळा आहे. 73 कोटी रुपयाचा, 75 कोटी, 70 कोटी पकडा, चला 70 कोटी रुपयाचा घोटाळा. कारण 70 हा राऊंड फिगर आकडा आणखी एका नेत्याला शोभतो, कारण त्यांच्या नावावरती देखील तशा प्रकारे आरोप झाले होते. तो नेता कोण आहे ते माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आज बीडमध्ये अजितदादा ज्यावेळेला, मी घटनाक्रम तुम्हाला सांगणार आहे, ज्यावेळेला खरं तर अजितदादा हेलिकॉप्टरनं जाणार होते त्या ठिकाणी, पण ते बोलले की नाही मला बाय रोड चला, लोकांच्या गाठीभेटी होतात. पोहोचले त्या ठिकाणी. कुठे पोहोचले सगळ्यात अगोदर? ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष कार्यालय जिल्ह्याचं. अगोदर जे होते मूळ ते शरद पवार गटाकडे गेलं. आता हे जे आहे नवीन बनवलेलं आहे ते अजित पवार गटांचं आहे. या ठिकाणी मंत्री महोदय जे धनंजय मुंडे साहेब आहेत, पहाटेपासून अजितदादांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतःच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी सगळी तयारी चालू होती पहाटेपासून. दादा ज्यावेळेला आले त्यावेळेला मंत्री महोदयांनी स्वागत केलं, पुष्पगुच्छ दिला, त्यांच्या अजून पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं. त्याच्यानंतर दादा आले आणि बोलायला सुरुवात झाली. आता जे थोडं भाषण केलं त्यांनी, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शन करताना पोझिशन सांगतो तुम्हाला, अजितदादा मध्ये होते, धनंजय मुंडे साहेब जे होते ते एका बाजूला होते आणि आणखी एक जण एका बाजूला होता. मी तुम्हाला काय सांगतो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ते एखाद्या व्यक्तीचं किती घनिष्ठ संबंध आहे ते दाखवून देणं, ह्याला हे बोलतात. म्हणजे इनडायरेक्टली मेसेज देणं समोरच्या सगळ्या पोलीस प्रशासन असेल, कोणी पण असू द्या बीड जिल्ह्यामध्ये, सगळ्याला दाखवून देणं की हे बा कोणाला माझ्या बाजूला मी उभा केला आहे आणि माझे त्याचे काय संबंध आहेत, जर तुम्ही त्याच्यावरती आवाज उठवाल तर तुमची काय गत केली. इनडायरेक्टली बोलतो आहे मी. ह्याचे राजकारणामध्ये डायरेक्टली कुठल्या गोष्टी घडत नसतात. गप बसून एखाद्याला इशारा देणं हे राजकारण्यांचं काम असतं. हे त्यांनी आज करून दाखवलं, असं एकंदरीत त्यांच्या त्या सगळ्या कार्यक्रमावरनं दिसून येतं. धनंजय मुंडे साहेब बाजूला उभे होते, दादामध्ये होते, त्यांच्या आजूबाजूला होते. दादानी बऱ्याच गोष्टी बोलल्या आणि बरेच फटकारे देखील लावलेले आहेत, फटके देखील बसवले. दादांची एक वेगळी स्टाईल आहे, दादा शब्दातून फटके देतात. तशा पद्धतीनं त्यांनी फटके देखील दिले. हे फटके नक्की लागले कोणाला, आता ह्याच्यावरती खरं तर चर्चा होणं गरजेचं आहे. कारण म्हणजे काही मुद्दे होते, त्या मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला सांगतो. दादाने सांगितले की जे हवेमध्ये गोळीबार करणारे अशा बंदुकीच्या रील्स बनवतात, बंदूक धरतात, हवेमध्ये असे गोळीबार करतात, अशा रील्स करणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी. आता मला एक प्रश्न पडलेला, संतोष देशमुखांची ज्यावेळेला हत्या झाली याच प्रकरणामध्ये कोणीतरी ट्विट केलेला, धनंजय मुंडे, मला वाटतं अंजली दमानिया ताई यांनी हा ट्विट केलेला फोटो की धनंजय मुंडे देखील हवेत गोळीबार करतात, असा एक फोटो होता तो. आता दादा बोलतात की बंदूक हातात घेऊन गोळीबार हवेत करणाऱ्यांवरती कारवाई करा. धनंजय मुंडे साहेब दादांकडे बघतायत. धनंजय मुंडे मनातल्या मनात काय बोलत असतील नक्की
मी बोलणार नाही ती गोष्ट, तुम्ही सांगा कमेंट करून तुम्हाला काय समजतं त्या गोष्टीतून. परत बोलले की पिस्तूल हे तुमच्या वाडी वस्त्यांवरती तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी दिलेले आहे तुम्हाला, त्याचं तुम्ही हवेत गोळीबार करण्यासाठी रील्स बनवण्यासाठी वापर नाही केला पाहिजे. खरं तर हे सगळे जे बोलत होते, ज्यांच्यासाठी बोलत होते, ते अगदी त्यांच्या बाजूला उभं राहिलेले. त्यांच्या कानात जरी त्यांनी सांगितलं असतं तरी त्यांना ते समजलं असतं. पण असं त्यांना ते काय दाखवून द्यायचं होतं. दादांची एक वेगळी स्टाईल आहे, त्याच्यामुळे ते वेगळ्या स्टाईलमधून ते इनडायरेक्टलीपणे सांगतात. तुम्हाला मागाशी बोललं ना मी, राजकारणामध्ये डायरेक्ट कुठल्या गोष्टी घडत नाहीत. त्याच्यानंतर ते बोलले की खंडणीखोर, म्हणजे जे खंडणी या ठिकाणी घेतात आणि मला तर असं काही समजलं खंडणी घेतली वगैरे तर मी डायरेक्ट त्याच्यावर मोक्का लावणार, असं देखील दादा बोलले. आता जितके त्या दादांनी फटके लावलेले आहेत हे शेजारी असलेले धनंजय मुंडे साहेबांना शोभत होते का, तर त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. तर इथून पुढं आता, आणि धनंजय मुंडे ज्या वेळेला अशा प्रकारचं वाक्य दादा बोलतील ना, धनंजय मुंडे साहेबांची रिॲक्शन वेगळी होती. ते दादांकडे असे बघायचे. ते त्या धनंजय मुंडे साहेबांची पण वेगळी स्टाईल आहे. तसं चष्मा असं करतात आणि ते असे बघतात, अशा स्टाईलमध्ये ते दादांकडे बघत होते. काय मनातल्या मनात विचार करत असेल दादांबद्दल ते. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांना माहिती की या सगळ्या घटनेचं गांभीर्य किती भयानक आहे. बीडमध्ये मनोज जरांगे एका साईडला उपोषणाला बसले असतील, संतोष देशमुखांचं कुटुंब सगळं रस्त्यावरती असेल, न्यायासाठी भीक मागत असेल, महादेव गीते आहेत त्यांचे परिवार देखील काल ते बोलले की त्यांचं देखील असेल, बापू आंधळेचं हत्या झाली ते नाही माहिती. कित्येक घटना बीडमध्ये घडलेल्या आहेत. तो आमचा त्या दिवशीचा काय नाव त्याचं, सौरभ भोंडवे नावाचा मुलगा तलावात पडून मारला, त्याची हत्या करण्यात आली आणि त्याच्या आरोपीला पकडून नये म्हणून वाल्मिक कराडने फोन केल्याचा आरोप त्या सौरभच्या आईवडिलांनी केला. आणि वाल्मिक कराडाशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही. त्या पंकजाताई त्या ठिकाणी उपस्थित होत्या, नंतर आल्या त्या, पण त्याही ठिकाणी आहेत आज. मग इतकं सगळं ह्या सगळ्या घटनाक्रम घडत आहेत आणि दादा ज्या गोष्टी बोलत आहेत त्या धनंजय मुंडेंबद्दल बोलत आहेत. आणि इतकी सगळी महत्त्वाची घटना त्या ठिकाणी घडली असताना धनंजय मुंडेंची पाठराखण दादांनी कशा प्रकारे केली. दादा बोलले की धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते काल आणि त्या ठिकाणी बातम्यावाल्यांनी लावलं की धनंजय मुंडे राजीनामा द्यायसाठी गेले, धनंजय मुंडे राजीनामा द्यायसाठी गेले. पण असं नाही आहे, धनंजय मुंडे मंत्री आहेत. त्या ठिकाणी केंद्राची काही नवीन योजना असेल किंवा काही चर्चा करायचं असेल तर राज्यातल्या मंत्र्याला त्या ठिकाणी जावं लागतं. आम्हालाही जावं लागतं ज्यावेळेला आमची काय असेल त्यावेळेला. पण दादा तुम्ही काय सांगताय, म्हणजे लोकांना तेवढंच समाधान मिळत होते की बाबा चला धनंजय मुंडे दिल्लीला पोचलेले आहेत, त्या ठिकाणी राजीनाम्यावरती काही चर्चा झाली का, एवढं ऐकून देखील लोकांना समाधान वाटत होतं. तुम्ही त्यांच्या समाधानावरती तुम्ही फार रॉकेल ओतताय त्या ठिकाणी जाऊन की धनंजय मुंडे राजीनामा द्यायसाठी गेले नव्हते, ते मंत्रिमंडळाच्या मंत्रालयाच्या कामकाजासाठी गेले होते. काय तुम्ही सांगून देताय तिथल्या जनतेला. मग तुम्ही हे सगळे जे सांगितले की कायदे सगळे सांगितले, तिथल्या पदाधिकाऱ्यांना दम दिला, मी तुमच्या किती जवळचा असला तरी चुकीचं वागू नका, अशा प्रकारचं करू नका, हे फक्त सामान्य जनतेसाठी होतं का? तुमच्या आजूबाजूला जे काही लोक होते त्यांच्यासाठी हे नव्हतं का? त्यांच्यासाठी काय वेगळा न्याय आहे का? आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मी पहिल्यांदा ज्यावेळेला अजित पवार पालकमंत्री झाले पुण्याचे आणि बीडचे, त्यावेळेला मी सांगितलेलं की अजित पवार हे नाममात्र पालकमंत्री असतील. ॲक्च्युअलमध्ये त्या ठिकाणी प्रतिपालकमंत्री म्हणून वेगळेच कोणतरी काम करतील. आणि ते कोण काम करणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी, कारण त्या ठिकाणी SP कावत जे होते नवीन आलेले आपले SP अधिकारी ते देखील सगळे आता जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी आलेत, म्हणजे जिल्हाधिकारी असतील, सगळे अधिकारी त्या ठिकाणी असतील. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना इनडायरेक्टली दाखवण्याचा हा सगळा प्रकार होता असं मला तरी वाटतं. माझ्या आणि यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे तुम्ही बघा आणि मग यांच्यावरती कारवाई करताना कारवाई करा किंवा ह्यांच्या पदाधिकाऱ्यांवरती, ह्यांच्या लोकांवरती मग कारवाई करा. आहे ना इनडायरेक्टली हा मेसेज. आज सुरेश धस आहेत, ते सगळा हा घोटाळा झालेला आहे, ह्या घोटाळ्यासंदर्भात अजितदादांशी चर्चा करणार आहेत आणि ही चर्चा करताना धनंजय मुंडे त्यांच्या समोरासमोर असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण ह्या सगळ्यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर असल्याचे आपल्याला बघायला मिळतील. आपण त्या सगळ्या मुद्द्यांवरती देखील चर्चा करणार आहोत ज्यावेळेला सुरेश धस अजितदादांना भेटतील, काय अजितदादा निर्णय घेतील. पण एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, इतके पुरावे दिल्यानंतर जर दादाला वाटत असतील की हे काय पुरावे सफिशियंट नाही आहेत आणि हे काय पुरावे इतके महत्त्वाचे नाही आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी, तर दादांनी त्यांना कशा पद्धतीचे पुरावे हवेत ह्याची एक डेफिनेशन त्यांनी जाहीर करून टाकावी की मला अशा पद्धतीचे पुरावे हवेत जर घटना घडताना
आमच्या व्यक्तीसमोर त्या ठिकाणी होता आणि तुम्ही सगळे कॅमेरे धरून असे पकडून बसला होता, तो व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल तर मग आमच्याकडे द्या, मग आम्ही कारवाई करू. अशा प्रकारची एक डेफिनेशन, जसं तुम्हाला पाहिजे तशी एक डेफिनेशन तर तुम्ही द्या, एक व्याख्या द्या तुम्हाला कशा प्रकारचे पुरावे पाहिजेत तशी. कारण अंजली दमानी यांनी जे पुरावे दिलेले ऑफिस टू प्रॉफिट भयानक आहेत ते सगळे. ह्याच्यामध्ये त्यांचं मंत्रिपद काय सोडा, आमदारकी देखील जाऊ शकते. इतकी भयानक पुरावे असताना देखील आज 2-3 दिवस झाले त्या गोष्टीला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही आहे. आणि त्याच पिरियडमध्ये अजितदादा बीडमध्ये असताना धनंजय मुंडे आणि त्यांचं काही जवळीक आहेत, काही संबंधित, काही घनिष्ठ संबंधित, हे ह्यांनी ह्यांच्या बॉडी लँग्वेजवरून जर दाखवून दिलं असेल तर धनंजय मुंडेंचा येणाऱ्या काळामध्ये राजीनामा कशावरनं मिळेल, काय गॅरंटी आहे त्याची. मग अंजली दमानिया यांनी जे काही पुरावे दिलेत ते फक्त म्हणजे धुळीत पडलेले तुम्हाला बघायला भेटतील. कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी बघा, एक सांगू तुम्हाला, इथे इच्छा लागते मनामध्ये इच्छा असेल ना तर माणूस ह्या सगळ्या गोष्टीत लांबवत नाही. आज 50-52 दिवस झाले संतोष देशमुखांचा एक मुख्य आरोपी आहे, हत्या करणारा कृष्ण आंधळे, अजूनपर्यंत पोलिसांच्या हाताला लागलेला नाही आहे. पोलीस प्रशासन काय करते, खरं तर दादा त्याला जाब विचारतील आज त्या ठिकाणी. आपण त्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करणारच. परंतु दादानी आज काय धनंजय मुंडे साहेबांसोबत वागून जे काही बॉडी लँग्वेजवरून एक स्ट्रेट इनडायरेक्टली मेसेज दिला आहे पोलीस प्रशासनाला, त्यांच्या विरोधकांना आणि सगळ्यांनाच. ह्याच्यावरनं तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंचा येणाऱ्या काळामध्ये दादा राजीनामा घेतील का, की आजच्या पालकमंत्र्यांच्या भेटीमध्ये अजितदादांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केले? कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा. कारण इथून पुढे म्हणजे आज दिवसभरामध्ये खूप काय घडणार आहे बीडमध्ये, त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा तुमच्यासमोर आपण करणार आहे, सविस्तरपणे चर्चा देखील करणार आहे. त्याच्यामुळं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण त्यावेळेला तुमच्याकडे व्हिडिओ येईल. बाकी जय शिवराय, जय मल्हार.